माझ्या महानंदा हरंगोळ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिद्धटेक क्षेत्राचं महत्त्व बघणार आहोत। जी गणपतीचं सिद्धटेक क्षेत्र आहे, अष्टविनायकामधलं एक क्षेत्र, त्याची स्थापना कशी झाली ह्याचा व्हिडिओ आपण बघणार आहोत। तर एकदा विष्णू परमात्मा झोपले असताना त्यांच्या कानाच्या मळापासून दोन दैत्याची निर्मिती झाली आणि ती दोन दैत्य एवढे उन्मत्त झाले आणि त्यांनी ब्रह्मदेवाला त्रास द्यायला सुरू केला। त्या दैत्याचं नाव मधु आणि कैटभ। हे दोन दैत्य उन्मत्त होऊन त्यांनी साधू संतांना त्रास देऊ लागले। वेद अध्ययन बंद करू लागले, देवांना त्रास देऊ लागले, ब्रह्मदेवाला सुद्धा त्रास देऊ लागले। ब्रह्मदेवाला त्यांनी पकडलं, ब्रह्मदेवावर स्वारी केली। तेव्हा ब्रह्मदेव परेशान झाले आणि विष्णू परमात्म्याकडे गेले। ही मधु कैटभ ब्रह्मदेवाच्या अंगावर धावले आणि ब्रह्मदेवाला खाऊन टाकतो असं म्हणू लागले। तेव्हा ब्रह्मदेवाने विष्णू परमात्म्याला हात जोडले, परंतु विष्णू परमात्मा निद्रेत होते, म्हणून ब्रह्मदेवाने निद्रादेवीची स्तुती केली आणि निद्रादेवीला विनंती केलेली आहे विष्णूला सोड म्हणून। आणि तू विष्णूला सोडून या दैत्यांना घेराव घाल। हे जे दैत्य मधु कैटभ दोन आहेत, ह्यांनी पूर्वजन्मी माझीच तपश्चर्या केली आणि माझ्याकडूनच ह्यांनी वरदान मागून घेतले आणि हे आज माझ्यावरच उलटलेले आहेत। अशा प्रकारे निद्रादेवीची स्तुती केल्यामुळं विष्णू परमात्म्याला निद्रादेवीने सोडलं। विष्णू परमात्मा जागे झाले। तेव्हा ब्रह्मदेव विष्णूकडे गेले आणि आपलं घरानं सांगितलेलं आहे, मला जगणं अशक्य झाले देवा, आणि ह्या मधु कैटभ तुमच्यापासूनच निर्माण झाले, ह्याचा बंदोबस्त तुम्ही करा। तेव्हा विष्णूने त्या मधु कैटभाबरोबर युद्ध केलं। युद्धाला गेले असताना मधु कैटभ जे होते ते शूर होते, खूप शूर होते। विष्णू जेव्हा जागे झाले तेव्हा विष्णूने आधी शंख वाजवला। एवढा जोरात शंख वाजवला की 3 लोकांमध्ये त्या शंखाचा ध्वनी गेला। ह्या मधु कैटभ ह्यांना वाटलं एवढा जोरात एवढा मोठ्यानं आवाजात शंख वाजवणारा कोणीतरी शक्तिशाली असला पाहिजे आणि त्याला आपण बघावं आणि अशा शक्तिशाली बरोबर युद्ध करण्यातच खरी मजा असते, ह्याच्याबरोबर आपण युद्ध करावं। म्हणून त्यांनी विष्णूची भेट घेतली आणि विष्णूला युद्धासाठी ललकारलेला आहे। विष्णू पण युद्धाला तयार झाले। तेव्हा मधु कैटभ म्हणू लागले, तुला 4 हात आहेत आणि तुला 4 हाताचा गर्व आहे असं आम्हाला वाटतं। शास्त्राने युद्ध नको, आपण मल्ल युद्ध करू, हातानंच युद्ध करू। आम्हाला 2 हात आहेत, तुला 4 आहेत। म्हणून मल्ल युद्ध सुरू झालं। विष्णू परमात्म्यानं बरेच दिवस मल्ल युद्ध केलं, पण तो शूरवीर ते दोन्हीही राक्षस हारतच नव्हते। विष्णूनं हर तऱ्हेचा प्रयत्न केला तरी विजय प्राप्त होत नाही, म्हणून विष्णूने एका गंधर्वाचं रूप घेतलं, अत्यंत मधुर स्वरात असं गायन सुरू केलं। ती गायन ऐकून अरण्यामधले हरण, पशु पक्षी सुद्धा येऊन थांबू लागले। सगळे देव सुद्धा आनंदित झाले। अत्यंत मधुर अशा स्वरामध्ये हाती वीणा घेऊन विष्णू गायन करू लागलेले होते। शिव परमात्मा प्रसन्न झाले। कोण गायन करतंय हे बघून ये म्हणून त्यांनी शिवदूतांना पाठवलं। तेव्हा विष्णूला कैलासाला घेऊन ये असं पुष्पदंताला सांगितलेलं आहे। कोण गायन करते त्याला इथं घेऊन ये। तेव्हा विष्णूला पुष्पदंताने निरोप दिला। विष्णू परमात्मा कैलासाला गेले, शिवाचं दर्शन घेतलं आणि अत्यंत मधुर स्वरात असं गायन केलं। शिव प्रसन्न झाले। शिवानं विष्णू परमात्म्याला आपल्या आसनावर बसवलेलं आहे, आलिंगन दिलं, आसनावर बसवलं। तेव्हा काय मागायचं ती माग, तुझ्या गायनाने मी प्रसन्न झालो आहे असं शिव म्हणाले।
तेव्हा विष्णूने सांगितलेलं आहे की मधु आणि कैटभ या दैत्यांनी उत्पात माजवला आणि ह्यांच्यावर मला कसलाच विजय प्राप्त होत नाही. मी अनेक तऱ्हेचे प्रयत्न केले, शास्त्रानं युद्ध केलं, मल्ल युद्ध केलं, तरी सुद्धा हे मला आवरत नाहीत. तेव्हा ह्याला मारण्यासाठी मला काहीतरी शस्त्र, काहीतरी शक्ती द्या. महादेवा असं वरदान मागितलेलं आहे. तेव्हा शिव म्हणाले, विष्णू तू गणेशाची पूजा केली नाहीस म्हणून तुला यश येत नाही. तू गणेशाची तपश्चर्या कर, पूजा कर, तुला यश प्राप्त होईल. मी तुला षडाक्षरी मंत्राचा उपदेश करतो, त्या मंत्रानं तू गणेशाची तपश्चर्या कर. विष्णू परमात्म्यानं सिद्धटेक या ठिकाणी आले आणि त्या षडाक्षरी मंत्राचा 100 वर्ष तपश्चर्या केली. अतिशय उग्र अशी तपश्चर्या केली. गणेश प्रसन्न झाले. गणेशाकडून वरदान शस्त्र मागून घेतलेले आहेत. या मधु कैटभाला मारण्यासाठी मला शस्त्र द्या म्हणून गणेशाला मागितलं. तेव्हा गणेशानंही शस्त्र दिले आणि गणेशानं शस्त्र तर दिले, पण पुन्हा दुसऱ्याही राक्षसांचा तुला त्रास झाला तर तुला त्यांचा प्रतिकार करता यावा अशी शक्ती ही विष्णू परमात्म्याला गणेशानं दिली. आणि ह्या सिद्धटेक ठिकाणी विष्णूने फार मोठं असं मंदिर बांधलं, सुंदर असं मंदिर बांधलं आणि तिथं एका गंडकी शिळेपासून मूर्ती बनवून गणेशाची स्थापना केली. ह्याच ठिकाणी विष्णू परमात्म्याला सिद्धी प्राप्त झाली. त्यांचं सर्व काम सिद्ध झालं. मधु कैटभाला त्यांना मारता आलं म्हणून ह्या ठिकाणाला सिद्धटेक असं नाव पडलेलं आहे. ह्याच ठिकाणी विष्णू परमात्म्यानं तपश्चर्या करून मंदिर बांधून पुन्हा ह्या मधु कैटभाबरोबर युद्ध केलं. पुन्हाही मधु कैटभ शूर होते, ते आवरत नव्हते. तेव्हा विष्णू परमात्मा म्हणाले, तुम्ही एवढे शूरवीर आहात, मी तुमच्यावर प्रसन्न झालो आहे, तुम्हाला काय वर मागायचा ती मागा. तेव्हा मधु कैटभ म्हणाले, अरे तूच आमच्याकडून वर मागून घे. तेव्हा विष्णू म्हणाले, तुम्ही दोघंही माझ्या हातून मृत्यू तुमचा दोघांचा व्हावा असा मी तुम्हाला वर मागतो. आणि त्यांनीही तो मान्य केला आणि विष्णूने त्या मधु कैटभाचा गणेशाच्या प्रसादानं अंत केला आणि विष्णूला तिथे सिद्धी प्राप्त झाली. असे सिद्धटेक क्षेत्र प्रसिद्ध आहे, पुण्य पावन आहे आणि तिथल्या पूजनानं अर्चनानं आपल्या सुद्धा जीवनामधल्या अडचणी आणि सिद्धी प्राप्त होते. कोणतंही कार्य सिद्धीला जातं. अशा प्रकारचं पवित्र पावन असे गणेशाचं स्थान आहे. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.